शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। विधवेशी जुळली सूत, पतीने केला पत्नीचा खून। विधवेशी असलेल्या आपल्या प्रेम संबंधात आपली पत्नी अडसर ठरेल या भीतीने पतीने पत्नीलाच कायमचे संपविले। पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर तो खून पचवण्यासाठी अपघाताचा बनाव केला, पण शवविच्छेदन अहवालाने पोल खोलली। पत्नीचा खून करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक करून कारागृहात पाठविले आहे। ही धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील सिंधी कुरबेटीत गावात घडली आहे। मृत महिलेचे नाव सक्कूबाई पटायत असून आरोपी पतीचे नाव संतोष पटायत असे आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष हा पत्नी सक्कूबाईला घेऊन बैलोंगल तालुक्यातील मरकुंबी गावातील चामुंडेश्वरी मंदिरात गेला होता। दर्शन करून परत येताना त्याने शीतपेयामध्ये उंदीराचे विष मिसळून ते देवीचा प्रसाद असल्याचे सांगत पत्नीला पाजले। विष प्राशन केल्यानंतर सक्कूबाई बेशुद्ध पडताच संतोषने रस्त्याच्या कडेला तिचा गळा आवळून खून केला। हत्या अपघातासारखी भासावी यासाठी त्याने मोटरसायकल पत्नीच्या अंगावर टाकली आणि स्वतःही रस्त्याच्या कडेला पडून राहिला। काही तासानंतर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून रुग्णवाहिका घटनास्थळी बोलाविली, मात्र पोलिसांना घटनेबाबत संशय आल्याने सक्कूबाईचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आणि शवविच्छेदन अहवालाने हा मृत्यू अपघाती नसून खून असल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर गोकाक ग्रामीण पोलिसांनी संतोषला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली। चौकशीत संतोषने गुन्ह्याची कबुली दिली। 9 वर्षापूर्वी संतोषचा विवाह सक्कूबाईशी झाला होता। गेल्या 4 वर्षापासून त्याचे गावातील एका विधवेशी प्रेमसंबंध होते। तिच्यासोबत आयुष्य व्यतीत करण्यासाठीच आपण पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने दिली। सध्या आरोपी संतोष पटाईत हा हिंदलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशीदार।